मुंबई विमानतळावर 8,12,00,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला। या गांजा तस्करी प्रकरणी 3 आरोपींना अटक झाली आहे। बँकॉकहून मुंबईमध्ये गांजाची तस्करी केली जात होती आणि त्यावर सीमाशुल्क विभागाने कारवाई केली आहे। मुंबई विमानतळावर 2 स्वतंत्र प्रकरणांमध्ये सीमाशुल्क विभागाने 8,12,00,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय आणि या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे। पहिल्या प्रकरणामध्ये एक प्रवासी बँकॉकमधून मुंबईमध्ये आला होता आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्याच्याकडची ट्रॉली बॅगेमध्ये त्याने कपड्यांमध्ये गांजा लपवल्याचं आढळून आलं। तर दुसऱ्या प्रकरणामध्ये बँकॉकहून मुंबईमध्ये आलेल्या 2 प्रवाशांकडे सुद्धा गांजा आढळला। या तिघांनाही अटक करण्यात आली आहे। आपण पाहतोय सीमाशुल्क विभागाने कारवाई केलेली आहे। तिघांना अटक केलेली आहे। मुंबई विमानतळावर 8,12,00,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि या गांजा तस्करी प्रकरणी बँकॉकहून मुंबईमध्ये आलेल्या 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे। पहिल्यांदा एक प्रवासी आला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्याची चौकशी करण्यात आली, त्याला अटक झाली आणि त्यानंतर दोघांना त्यांनी अटक केली आहे।